नमस्कार, शुभ सकाळ। मी मेघा। माझा मेघास मराठी रेसिपी या नावाने यूट्यूब चॅनल आहे, ते तर तुम्ही बघताच आहात। त्याच्यावरचे रेसिपी तुम्हाला आवडतात, विशेषतः शॉर्ट व्हिडिओ तर आजकाल सगळेजण खूप बघतायत। म्हणजे लोकांकडे वेळ पण नाही ॲक्च्युअली मोठा व्हिडिओ बघत बसायला, त्यामुळे शॉर्ट व्हिडिओ चालत असतील किंवा बघत असतील। पण काही का असेना, आज 5 महिन्यापासून आपलं चॅनल खूप छान ग्रो करतंय। आता नुकतेच त्याचे 1000 सबस्क्राइबर सुद्धा कंप्लीट झाले। हे सगळं तुमच्यामुळेच झालेलं आहे। मी फार दिवसापासून विचार करत होते की एखादा व्लॉग तुमच्यासोबत शेअर करावा, पण कुठला व्लॉग शेअर करावा हेच नेमकं मला कळत नव्हतं। कधी कधी आपलं होतं ना की आपण काय शेअर करावं आणि कुठून सुरुवात करावी हे आपल्याला कळतच नाही। तर माझंही अगदी तसंच झालं की मी रोज काहीतरी खरेदी पण करते, कुठेतरी जाते, काहीतरी करतोय। आपण सगळेच जण आपण हे सगळं काही करत असतो, पण सुरुवात कुठून करावी नेमकं हेच कळत नाही। पण 1000 सबस्क्राइबर कंप्लीट झाले आणि आज अनायशेच आम्ही लोणावळ्याला सुद्धा चाललो होतो। लोणावळ्याला ॲक्च्युअली ट्रिपही होईल, पण खास कारण तर आम्ही महादेवाच्या दर्शनालाच चाललोय। तिथे एक खूप पुरातन काळातलं महादेवाचं मंदिर आहे, सिद्धेश्वर महादेव मंदिर म्हणून। तिथे एरवी तर एवढी गर्दी नसते, पण शिवरात्रीला तिथे फार मोठी जत्रा भरते। आज आम्ही अनायशेच तिथे चाललो होतो, तर मी म्हटलं ती ट्रिप, तो व्लॉग तुमच्यासोबत शेअर करावा आणि आपल्या व्लॉगची सुरुवातही करावी। तर तुम्ही हा आपला व्लॉग कंटिन्यू बघत राहा। यात आपण चाललोय लोणावळ्याला। तिथे खूप सुंदर महादेवाचं एकदम पुरातन काळातलं मंदिर आहे। आज ते मंदिर मी तुम्हाला दाखवणार आहे, तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। आपण लोणावळ्याचा जाताना पूर्ण व्ह्यू मी तुम्हाला दाखवतो, तुम्ही बघू शकता। 2 ते 3 दिवस झाले फार पाऊस सुरू होता, त्यामुळे वातावरण इतकं छान थंडगार झालंय आणि मस्त आज तर थोडंसं आभाळही आलेलं आहे। आणि बाहेर बघा तुम्ही, इतकं सुंदर वाटतंय। थोडंसं आभाळ आलेलं आहे, थोडंसं कोवळं ऊन पडलेलं आहे आणि बाहेर हिरवळ इतकी छान वाटते की असं वाटतंय की हा रस्ता संपूच नाही। आणि आपल्याला लोणावळ्याला जाताना छान असा हायवे लागतो, त्या हायवेला मिळत तर काहीच नाही, त्यामुळे जाताना जरा जपूनच। आमच्याजवळ तरी पाण्याच्या बॉटल वगैरे होत्या। तिथनं एक गुफा लागते, तुम्ही बघू शकता। त्यातनं इतकं सुंदर वाटतं जाताना। फक्त गाडीचे लाईट वगैरे ओके करून जा, म्हणजे मागच्यालाही कळेल की आपली गाडी यातनं चालली आहे म्हणून। या रस्त्याला काहीच मिळत नाही, पण टोल लागतो बरं का, 240 रुपयाचा। जर तुमच्याकडे या रस्त्याला जाताना जर फास्टॅग नसेल तर टोल लागतो 490 रुपयाचा, आणि फास्टॅग असेल तर लागतो 240 रुपयाचा। तर आमच्या गाडीत आता फास्टॅगही नव्हतं, तिथेही आमचा 1 घंटा गेला। वाव, तुम्ही हा लुक बघा, इतका सुंदर आहे, इतकं छान वाटतं यातनं जाताना। तुम्ही नक्की एकदा लोणावळ्याची ट्रिप प्लॅन करा बरं का, आणि नक्की जाऊन बघा, खूप सुंदर वाटतं। तिथे गेल्यावर तर एकदम थंडगार, कारण की लोणावळा तर थंड हवेचं ठिकाणच आहे। तिथं गेल्यावर तर आणखीनच खूप छान वाटेल। मला तर यातनं जाताना इतकं सुंदर वाटत होतं, आणि तुम्ही बघू शकता की किती छान वाटतंय म्हणून। सगळे गुफेमध्ये लाईट लावलेले आहेत बरं का। बघा हा व्ह्यू किती सुंदर दिसतोय, आणि आता समोर आपल्याला प्रकाश दिसायला लागला। आणि हे बघा, इकडनं आता पाऊस नाही आहे म्हणून, नाही तर पाण्याचे धबधबे पडतात ना, इतके सुंदर दिसतात। पूर्ण हे डोंगर हिरवेगार होऊन जातात, आणि इतका गारवा। आता आपण पोहोचलोय मंदिरात। मंदिरात गाडी लावायला खूप मोठं परिसर आहे आणि छान जागाही आहे। तिथं आम्ही गाडी लावली, आणि हे सिद्धेश्वराचं मंदिर तुम्हाला दिसतंय, हा बोर्ड। आता या कमानीतनं आपण आज जाणार आहे। याला 2 रस्ते आहेत या मंदिराला, तुम्ही कुठूनही जाऊ शकता। एक रस्ता गार्डनकडनं जातो, ह्या पायऱ्या बघा, इथून वरती गेलं की आपल्याला महादेवाचं मंदिर दिसतं। इथचा परिसर तुम्ही बघू शकता, खूप निसर्गरम्य आणि हवेशीर परिसर आहे। इथे इतकं शांत वातावरण असतं, एरवी नेहमी शांतताच असते। इथे एक उद्यान पण आहे, त्याची वेळ पण तुम्ही बघू शकता, सकाळी 6:30 ते संध्याकाळी 6:30। इथं खेळण्यासाठी छान झोके वगैरे केलेले आहेत त्यांनी। थोडंसं पोरांना जे पण सीसॉ वगैरे लागतात तसे, घसरगुंडी, असे बरेच काही काही आहे। पण आमचा तर अथर्वच मोठा होता, त्यामुळे आम्ही काही गार्डनमध्ये गेलो नाही। या मंदिराचा परिसर खूप छान आहे बरं का। तुम्ही जर लोणावळ्याला गेलं तर या मंदिरात नक्की जा, एकदम जागृत देवस्थान आहे। म्हणजे इथचा अनुभव आम्हाला तर आहे। आम्ही नेहमी लोणावळ्याला गेलो किंवा आम्ही खास मंदिरात जाण्यासाठी सुद्धा लोणावळ्याला जात असतो। तर या महादेवाच्या मंदिराच्या आतमधलं आपल्याला शूटिंग घ्यायची त्यांनी परमिशन दिली नव्हती, आणि आम्ही नेमकं 2 वाजता गेलो तेव्हा मंदिर बंद होतं। आम्ही थांबलोही 5 वाजेपर्यंत, मंदिर उघडले, पण त्यांनी आतमधले क्लिप आपल्याला घेऊ दिल्या नाही। त्यामुळे मी तुम्हाला बाहेरून दाखवते। इथं मंदिराच्या परिसरात पुजारी लोक पण राहतात। तिथे आपला व्हिडिओ घेण्याची तर परमिशन नव्हती, पण आम्ही एक छोटासा फोटो घेतलाय, तो तुमच्यासोबत शेअर करते। आणि आता आपण घराकडे यायला निघालेलो आहे। नुकतंच आम्ही लोणावळ्याहून आलोय। आमची ट्रिप तर खूप छान झाली। हा व्लॉग मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेल।
आणि आता मी चहा ठेवतेय आणि आजच्या ब्लॉगची आपण इथेच एंडिंग करू आणि भेटूया पुढच्या नवीन ब्लॉग सोबत किंवा एखाद्या रेसिपी सोबत. बाय बाय.